मराठीतील एक सौंदर्यवादी भावकवी म्हणून प्रसिद्ध असलेले बा. बोरकर यांची माहिती आज आपण पाहणार आहोत. बा. बोरकर हे एक सौंदर्यवादी भावकवी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे संपूर्ण नाव बाळकृष्ण भगवंत बोरकर असे होते. त्यांचा जन्म गोव्यातील कुडचुडे या गावी 30 नोव्हेंबर 1910 रोजी झाला. बोरकरांचे शिक्षण गोव्यात आणि धारवाड येथे झाले. मॅट्रिक झाल्यानंतर गोव्यातील एका शाळेत शिक्षक म्हणून ते काम करू लागले. पुढे आकाशवाणीत अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. बा. बोरकरांना गोव्याविषयी अत्यंतिक प्रेम होते. गोवा मुक्ती आंदोलनात त्यांनी भाग घेतला. मराठीतील आमचा गोमंतक आणि कोकणातील पोर्ंजेचो आवाज या वृत्तपत्रांचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केले. प्रतिभा हा बोरकरांचा पहिला काव्यसंग्रह होय. त्यानंतर त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या काही काव्यसंग्रहांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिकेही मिळाली होती. निसर्ग आणि स्त्रीसौंदर्य यासंबंधीच्या विविध अनुभवांचा प्रत्येकारी आविष्कार त्यांच्या कवितांमधून घडतो. काव्याप्रमाणेच कादंबऱ्या आणि लघुकथाही त्यांनी लिहिल्या आहेत. कोकणी भाषा हा बोरकरांच्या अस्मितेचा आणखी एक विषय होता. त्यांनी कोकणी भाषेतूनही लेखन केले होते. कोकणीला स्वतंत्र भाषेचा दर्जा मिळावा असा त्यांचा आग्रह होता. भारत सरकारने पद्मश्री हा किताब देऊन त्यांचा गौरव केला होता. गोव्याच्या स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांना ताम्रपट मिळाला होता. त्यांचे प्रतिभा, जीवनसंगीत, आनंदभैरवी, चित्रवीणा, चित्रपुनव, गीतार, दूधसागर, कांचनसंध्या इत्यादी काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच भाविन, प्रियकामा या कादंबऱ्याही प्रसिद्ध आहेत. अशा या भावकवींचा मृत्यू 8 जुलै 1984 साली झाला. धन्यवाद.